जो भी आहे देवाभाऊ हे या नंबर 2 ला काही किंमत नसते। आर पाटलांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाणांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला। भाजपने सोलापूर जिल्ह्यामध्ये 300 कोटी वाटपासाठी आणले। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांचा हा दावा। शिवसेनेचे 56 आमदार जरी असले तरी सरकारला फरक पडणार नाही। हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा। नरेंद्र भोंडेकर स्वतः भाजपमुळे निवडून आलेत। आमदार परिणय फुकेंची भोंडेकरांवर टीका, तर मुख्यमंत्र्यांनी फुकेंना सांभाळावं। 230 आमदारांनी समर्थन दिलं म्हणून मुख्यमंत्री आहेत नरेंद्र भोंडेकर यांचं हे वक्तव्य। आपल्या पाठीशी देवाभाऊ आहेत, धमक्यांना घाबरू नका। बोर्डीकरांची लेख सर्वात मोठी डॉन। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना हा इशारा। 3 तारखेनंतर काही झालं तरी आम्ही फडणवीस आणि एनडीए सोबतच। आम्ही कधी सुरत, गुवाहाटी, गोवा असे गेलेलो नाही। आम्ही फक्त विकासासाठी गेलो। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर ही टीका। नीती, नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो। देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। भद्रावतीमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। प्रचारात फोनद्वारे आश्वासन आणि मंजुरींचा ट्रेंड। सभेतून शिंदेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करत एमआयडीसी मंजुरीचा वायदा। मात्र थोरातांकडून फोनवरच्या मंजुरींवर सवाल। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा आज प्रथम पुण्यस्मरण। अजित पवार यांचा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसोबत संवाद, तर आरोपी कृष्णा आंधळे कधी सापडणार, गावकऱ्यांचा हा सवाल। धनंजय मुंडे यांची पैदास राक्षसाची देखील नसावी अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे। धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंनी ही मागणी केली आहे। अडचणीत असले की परळीकर देवाआधी धनंजय मुंडे यांच्याकडे येतात। परळीमध्ये आपणच भगवान असा प्रचारात धनंजय मुंडे यांचा सूर। भाजप राज्य 200 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जिंकेल। आगामी निवडणुकीमध्ये भाजपला बिहारसारखं यश मिळेल। कोल्हापूरमध्ये प्रचार रॅली दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त। तेजुरी ज्या खोलीमध्ये त्या खोलीचे मालक आमचे आहेत। आमदार गोपीचंद पडळकर यांचा अजित पवार यांना टोला। तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, मी निधी देतो या वक्तव्यावरून पडळकरांची अजित पवारांवर टीका। अल्पसंख्याक समाजाला हात लावणाऱ्यांचे हात पाय तोडणार। माझ्यावरती आधीच 14 गुन्हे, तर 1 वाढला तर 1 फरक पडत नाही। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचं वादग्रस्त विधान। गावात नाही पत आणि नाव मात्र गणपत। मुरुडच्या जाहीर सभेमध्ये सुनील तटकरेंची नाव न घेता महेंद्र दळवींवर टीका। दळवींना अलिबागमध्ये पॅनलही उभं करता आलेलं नाही, तटकरेंचा निशाणा। नागपूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शहाजहां अन्सारी यांच्यावर समर्थकांना नोटा उधळल्या। प्रचारात भाषणादरम्यान मंचावर समर्थकांना नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल। कुणी पैसे दिले घ्यायचे आणि बटन मात्र धनुष्यबाणाचं दाबायचं। समोरचे लोक त्यांच्या बापाच्या तिजोरीतून पैसे देत नाही। अब्दुल सत्तार यांचं वादग्रस्त विधान। काँग्रेसची विचारधारा सर्वधर्म समभावाची, तर भाजपची विचारधारा सर्वधर्म भेदभावाची। अमित देशमुख यांची टीका। मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जायची, मात्र आता शैतानाची भूमी म्हणून ओळखली जाते, असंही केलं वक्तव्य। आमच्या पॅनलमधील उमेदवारांना कुणी बघून घेईल असं म्हणत असेल तर आम्हालाही बघता येतं। पालकमंत्री शंभूराज देसाईंचा इशारा। तर मेढा नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, जिल्हाप्रमुख अंकुश कदम विरुद्ध भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला। आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या विरोधात मालवणमध्ये गुन्हा दाखल। घरात बेकायदेशीररित्या शिरल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी विजय केनबडेकरांची तक्रार। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा राणेंचा आरोप। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाटत। रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली असे प्रकार सुरू। 10 गुन्हे दाखल झाले तरी पैसे वाटप करणाऱ्यांना मी सोडणार नाही, निलेश राणे यांचा हा इशारा। आम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी प्रचारात फिरतोय। गुन्हा कुणी दाखल केला हे मला माहित नाही, निलेश राणे यांच्या आरोपांवरती रवींद्र चव्हाण यांचं हे उत्तर। शिवसेनेतील इतर नेते रवींद्र चव्हाण यांच्यावरती का बोलत नाही? निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जाते, एकटं पाडलं जाते, नितेश राणे यांचा हा आरोप। सावंतवाडीतही पैशांचं जोरदार वाटप। दीपक केसरकरांचा आरोप। पुढील काळामध्ये निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल, केसरकरांचं हे वक्तव्य।
एखाद्या नेत्याच्या घरी पैसे सापडल्यास आयकर विभाग बघेल, निवडणूक आयोगाचा काय संबंध? कुणाच्या घरात घुसण्याचा तुम्हाला अधिकार नाही. शिंदेंनी राणेंना समज दिली असावी. मालवण प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांची राणेंवर टीका. रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गात युती करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गचे सुपुत्र. दीपक केसरकर यांची ही प्रतिक्रिया. 2014ला लोकसभेला निलेश राणे यांच्या विरोधात कुणी शड्डू ठोकला हे सर्वांना माहिती आणि आता तेच म्हणतायत राणेंना संपवण्याचा कट. भाजपमुळेच नारायण राणे यांना सन्मान. नितेश राणे यांचं प्रत्युत्तर.